प्रबोधन आपण ऐकून घेतलं. अखिल विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध, आपल्या सर्वांचे मुक्तिदाते, देशाचे भाग्य विधाते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांना समर्थ साथ देणाऱ्या माता महामाया, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई यांच्या त्यागाला, सेवेला, समर्पणाला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्तानं खुजडा या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये साजरा होत आहे. त्या निमित्तानं विनम्र अभिवादन. ज्यांची आजच्या जयंतीच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आहे, प्रमुख मार्गदर्शन आहे, असे नांदेड येथील डॉक्टर MGM महाविद्यालयाचे प्राचार्य, दैनिक लोकपत्राचे संपादक आदरणीय डॉक्टर गणेश जोशी सर, त्याचप्रमाणे आपल्या कावलगाव मतदारसंघाचे जिल्हा परिषदेचे लोकप्रिय सदस्य, ज्यांना आपण म्हणजे जिल्हा परिषदेच्या सदस्याला मिनी आमदार म्हणतो, क्या बात आहे, तर आदरणीय संदीप भाऊ ढगे निश्चितच पुढे आमदार सुद्धा ते होतील. त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित असलेले पूर्णा शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि धम्म कार्यामध्ये तत्पर असलेले एक नगरसेवक सुद्धा आहेत, आदरणीय गौतम भाऊ भोळे. त्याचप्रमाणे पोलीस खात्यामध्ये राहूनही मानवतेचा आणि माणुसकीचा ज्यांच्या अंगी स्पर्श आहे आणि आपल्या आचारातून, विचारातून, कृतीतून एक समाजामध्ये सद्भाव प्रस्थापित करण्याचं काम जे अतिशय प्रामाणिकपणे करतात, त्यांच्या सुविध सहचारिणी आदरणीय अर्चनाताई हेही सुद्धा नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष, एक परखड वक्ते तुषारजी गायकवाड, त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आदरणीय किशोरजी ढाकरगे सर, त्याचप्रमाणे या गावचे सरपंच पोलीस पाटील, त्याचप्रमाणे पूर्णा शहरामधून आलेले जयंती मंडळाचे सुबोध सोनकांबळे असतील, त्याचप्रमाणे महाबोधी चॅनलचे प्रदीप ननवरे, त्याचप्रमाणे कुंदन ठाकूर आणि या ठिकाणी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित, माता भगिनी. तर आपल्या प्रदीर्घ प्रबोधनामध्ये डॉक्टर गणेश जोशी सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र जीवन आणि कार्य, त्यांच्या मानवमुक्तीचा लढा अतिशय मुद्देसूदपणे या ठिकाणी मांडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे आपल्या भारतभूला रम्य सकाळी पडलेलं एक गोड स्वप्न. आपणाला माहीत आहे, या देशामध्ये युगायुगापासून या देशाला अस्पृश्यतेचा कलंक लागला होता. हाडामासाची जिवंत माणसं, परंतु प्रस्थापित मनोवादी समाजव्यवस्थेनं त्यांना पशुपेक्षाही, जनावरापेक्षाही हीन वागणूक दिली होती आणि अशा गावकुसाबाहेर राहणाऱ्या अस्पृश्य ठरवलेल्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मभान निर्माण केलं आणि हे करत असताना या देशावरचा खऱ्या अर्थानं अस्पृश्यतेचा जो कलंक आहे तो त्यांनी पुसून टाकला. त्याचप्रमाणे या देशाला 397 कलम 8 परिशिष्टाची जगामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारची राज्यघटना केली. आपण पाहतो जगामध्ये इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ही लोकशाही राष्ट्र आहेत, त्या ठिकाणी सर्वप्रथम लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अशा प्रकारची लोकशाही दिली जे इंग्लंड, अमेरिकेला जमलं नाही ते भारताला जमलं. आजही सुद्धा अमेरिकेमध्ये महिला राष्ट्राध्यक्ष निर्माण होऊ शकल्या नाहीत, परंतु भारतामध्ये
इंदिरा गांधी आपण पंतप्रधान पाहिल्या, महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पाहिल्या, आता आदिवासी कन्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत. हे फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे ते शक्य झालेलं आहे. आणि आपण पाहतो आपल्या शेजारील राष्ट्र आहेत, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, इराण असेल, इराक असेल, ही राष्ट्र, नेपाळ असेल, ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत, कारण त्या देशाला योग्य अशी राज्यघटना नाही. आणि आपण पाहतो काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत असलेला जो विशाल भूभाग आहे, या भागाचं जे नियमन नियोजन हे फक्त भारतीय राज्यघटनेमुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालल्या जातं. आणि त्यामुळं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे काही केलेलं आहे, तर ते कोणत्याच नेत्यांनी, महापुरुषांनी, म्हणजे तुलनात्मक प्रत्येकाचं कार्य आपापल्या पद्धतीनं श्रेष्ठ आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मानवमुक्तीचं कार्य केलं त्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. आणि त्यामुळं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्ववंदनीय आहेत. त्यांचे आचार, विचार, संस्कार, त्यांनी आपल्याला दिलेली जी शिकवण आहे ती आपण आचरणात आणली पाहिजेत. बाबासाहेबांची आपण जोशी सरांनी सांगितलं, जयंती साजरी करत असताना आपण अंतर्मुख झालं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर उभं राहून शिक्षण घ्यावं लागलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा संस्थानामध्ये एक उच्च पदस्थ अधिकारी होते, तेथील जे सेवक आहेत त्यांच्या फायली त्यांच्या अंगावर फेकून देत असत, त्यांना पिण्याचे पाणी त्या ठिकाणी दिल्या जात नसे, अशी बाबासाहेबांना वागणूक मिळाली. वेटिंग फॉर विजा या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तशा प्रकारचं आपल्याला कोणत्याही प्रकारची असमानता नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आजपासून आपण अशी प्रतिज्ञा करूया की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सर्व प्रकारच्या विकारापासून, व्यसनापासून आपण दूर राहूया. त्याचप्रमाणे बुद्धांना अभिप्रेत असलेली करुणा, मंगल, मैत्री आपल्यामध्ये अंगीकारूया आणि सर्वजण एक उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करूया. अधिकच न बोलता या ठिकाणी मी माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.